नमस्कार मित्रांनो, आणखीन एका भागामध्ये तुमचं स्वागत आहे। चला पाहूया लक्ष्मी निवासच्या पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते। भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की भावना वकिलाला सांगते की जज नसल्यामुळे मी वाद घालू शकत नाही, पण तरीही ती म्हणते की एक संधी द्या, मी माझ्या भावाच्या वतीने वाद घालणार। आणि समोरच्या वकिलाचा विरोध असून पण न्यायाधीश तिला एक संधी देतात, पण अटींवरती साईन करायला सांगतात। भावना साईन करते आणि म्हणते की माझ्या भावाच्या वतीने मी वकील आहे। इकडे सिद्धू पण खूप घाबरलेला असतो। तो म्हणतो की त्या वकिलाशिवाय काही होणार नाही, तिने काहीच बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे। त्या भीतीने तो खूप चिंतेत असतो। दुसरीकडे जान्हवी उदास असते, कारण तिला जयंतने दिलेला त्रास आठवतो। त्याच वेळी तिथे सई येते आणि विचारते, काय विचार करत होतीस? जान्हवी म्हणते, काही नाही, पण तनू म्हणते तुझ्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच दिसत आहे, काहीतरी लपवल्यासारखं। मग ती विचारते, तुझं कोणीच नाही, मग तू कोणासाठी विचार करत होतीस? जान्हवी उत्तर देते, फक्त विचार करत होते। मग सई म्हणते, त्या दिवशी पण तू देवळात पण यायचं नाही म्हणालीस, पण जयंतचं नाव ऐकलं आणि नाही आलीस का? तेव्हा जान्हवी म्हणते, त्या दिवशी माझी तब्येत बरी नव्हती। मग इकडे सई म्हणते की जाणून घेणारच मी तुझ्या मनात काय चालू आहे, आणि तिथून निघून जाते। जान्हवी मनात विचार करते, आता मला सईपासून सावध राहायला हवं। इकडे नीलांबरी सुपर्णाच्या घरी येते आणि म्हणते की तुझा नवरा आणि आई हे दोघंही अपघातात आहेत आणि हे त्यांनी मुद्दाम अपघात केलेला आहे। त्यांना तुमची संपत्ती हवी होती म्हणून त्यांनी हे केलेलं आहे। आणि नीलांबरी सुपर्णाला एक फाईल हातात देते आणि ज्यामध्ये पुरावे असतात। नीलांबरी म्हणते की तुझा नवरा रवी यांना तुरुंगात टाक, कारण त्यांनीच अपघात केलेला आहे। तेव्हा नीलांबरीच्या सांगण्यावरून सुपर्णा पण ती फाईल वाचते आणि त्याच्यामध्ये पुरावे बघून सुपर्णाला पण वाटायला लागतं की खरंच हा अपघात रवीने केलेला आहे। इकडे नीलांबरी खुश होते, तर दुसरीकडे सिद्धू खूप उदास असतो। तो त्याचा अपघात आठवत राहतो आणि त्याच्या मित्राने विचारल्यावरती तो सांगतो की अपघातात मीच केलेला आहे, आणि आता समजलं की त्यामुळे तो माणूस मरण पावला होता, आणि तो माणूस म्हणजेच श्रीकांत होता। इकडे वेंकी खूप घाबरलेला असतो, कारण तो एकदम साधा आहे आणि त्याला न बोलता येत आणि न ड्रायव्हिंग करता येत, मग तरीही त्याच्यावरती आरोप ठेवले जातात, त्यामुळे तो खूप उदास असतो। इकडे जान्हवी उदास उभी असते आणि तेव्हा सई येऊन तिचे डोळे झाकते। जान्हवी खूप घाबरते आणि ती विचारते, कोण आहेस, ओळख पाहू। तेव्हा सई वेगळ्या आवाजात बोलते आणि ओळखा मी कोण, ओळखा मी कोण अशी बोलत असते। शेवटी जान्हवी डोळे उघडते आणि म्हणते, मी दुसराच कोणी समजले होते। आणि इकडे सई म्हणते की तुझ्या मनात काय आहे ते मी जाणून घेतलेलं आहे, तू माझ्यापासून काही लपवलंस तर मला माहिती पडणार आहे, आणि ते म्हणजे माझ्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी काहीही करेल असं ती म्हणते। इकडे जान्हवी स्वतःशी विचार करत बोलत असते की जयंतला सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही, पण त्याच्यासोबत राहणंही नकोय, मी त्याच्यासोबत मुळीच राहणार नाही। एकदा मी मरण पत्करेल, पण जयंतसोबत राहणार नाही। इकडे ललिता आणि जगन्नाथ हे दोघंही घरामध्ये बसून टीव्ही पाहत असतात। तेवढा ललिता म्हणते की लक्ष्मीच्या घरच्यांचं सगळं आता टीव्हीवर पण यायला लागलं, आणि जान्हवी तिथे चहा घेऊन येते। तेव्हा ती म्हणते, ह्या घराबद्दल आता कोणीही काही बोलू नका, कारण विश्वाला काही समजायला नको। विश्वाला जर काही माहिती पडलं तर त्याला खूप वाईट वाटेल की त्याच्यापासून आपण लक्ष्मीच्या कुटुंबाला लपवलेलं आहे। इकडे जान्हवी पण टीव्हीवरती वेंकीबद्दल बघते की वेंकीला अटक केलेली आहे, तो
जेलमध्ये आहे ते बघून जान्हवी रडायला लागून जाते आणि सगळ्यांना वाटतं की मी स्वतः म्हणजे जान्हवी पण मेलेली आहे. माझ्याविषयी सगळं टीव्हीवर कसं काय येतं आहे असं ती विचार करते आणि ती म्हणते की आता जयंत सोबत राहणं मला नकोय. मी मरण पत्करेल पण जयंत सोबत कधीच जाणार नाही. इकडे वेंकी तुरुंगात बसलेला असतो आणि घरच्यांची आठवण करत असतो. तर सिद्धू भावना कशी माझ्याशी लग्न करेल याचा विचार करत असतो आणि तो रडतो. आता हा भाग इथेच संपतो. जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा चॅनल बघत असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.